जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज मराठा पाटील युवक समिती शेगावकडून देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शेगाव तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। या निवेदनात हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करावी व पीडित कुटुंबांना मदतीची व्यवस्था करावी असे म्हटले आहे। युवा क्रांती न्यूजशी बोलताना मराठा पाटील युवक समितीचे कार्यकर्ते काय म्हणाले पाहूयात। आज पहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शेगाव शहर व ग्रामीण भागातील मराठा पाटील युवक समितीचे सर्व युवक त्या संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो की हा जो काही हल्ला झाला आहे, भेकड हल्ला झाला आहे, या हल्ल्याच्या प्रत्युत्तर म्हणून सरकारने दहशतवादीच्या काही छावण्या असतील व त्यांना समर्थन करणाऱ्या पाकिस्तानला भारत सरकारने चांगल्या प्रकारे धडा शिकवावा या संदर्भात आज अशी पूर्ण भारतीयांची, प्रत्येक जो स्वतःला भारतीय समजतो अशा प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे आणि सरकारने त्या संदर्भात पाऊल उचलून पाकिस्तानवर व दहशतवाद्यांवर तत्काळ कारवाई करावी असं प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे व त्या संदर्भात आम्ही सर्व युवक इथं तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो। आता या संदर्भात जर काही भारत सरकारनं केलं नाही तर मग असे दहशतवादी हल्ले वाढत जातील, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होईल, सगळीकडे देशामध्ये शांतता राहून जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याकरता प्रत्येक भारतीय हा सरकारसोबत आहे, प्रत्येक पक्ष सरकारसोबत आहे, प्रत्येक संघटना ह्या सरकारसोबत आहेत असं आम्हा सर्वांना वाटते। भारत माता की जय, भारत माता की जय।